ॐ वंशी विभूषितकरात् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमो नमः सर्वेभ्यः। मागच्या वर्गामध्ये आपण प्रस्तावना पाहिली. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या अध्यायात काय काय झालेलं आहे आणि दुसऱ्या अध्यायाचं बेस असणारं पहिला अध्याय त्याचं निरूपण आपण पाहिलं. दुसऱ्या अध्यायाला पुन्हा सुरुवात केली अर्जुनाच्या प्रश्नाने. ज्यावेळेला अर्जुन कन्फ्यूज होता, शोकाने युक्त झालेला अर्जुन भगवंताला विचारतो की नेमकं मी काय करावं. यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. यत् श्रेयः स्यात्, जे माझ्यासाठी श्रेयस्कर आहे ते मला सांगा. कारण का, तर मी तुमचा शिष्य आहे आणि एक शरणागत असलेल्या शिष्याने काही प्रश्न केला असता गुरुने त्याचे उत्तर द्यावेत, म्हणून मी आता तुम्हाला शरणागत आलेलो आहे, शरण आलेलो आहे. तुम्ही मला उपदेश करा. आणि मग भगवंताने दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून आत्मज्ञान देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि मग त्याच्यात आपण बरेच सारे श्लोक पाहिले, जवळपास 25 पर्यंत आपण श्लोक पाहिलेत, ज्याच्यात वेगवेगळे आत्मस्वरूपे निरूपण करून आत्मा कसा नित्य आहे, कसा व्यापक आहे, सगळ्यांचे चिंतन करत आपण जवळपास 25व्या श्लोकापर्यंत येऊन पोचलो. तुमच्या पुस्तकच मी तुम्हाला शेअर करतो. हे श्लोक आपण पाहिलेत. वासांशी जीर्णानि अव्यक्तोयमचिन्त्योऽयं वगैरे वगैरे. आता आपण 26व्या पासून पुढे पाहूया. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुम् अर्हसि. या श्लोकामध्ये असं सांगतायत की आत्मा तर वस्तुतः नित्य आहे. नित्य असलेल्या आत्म्याचा जन्म कधी होत नाही आणि त्याचा मृत्यूही कधी होत नाही. पण याला म्हणतात अभ्युपत्यवाद. असं नसताना सुद्धा तसं स्वीकारूयात आपण. चला, आत्म्याला जन्म पण आहे, मृत्यू पण आहे, असं कन्सिडर करून जर तुला वाटत असेल अरे हे जर मेले तर मला दुःख होईल वगैरे, तर तो पॉइंट मनात ठेवून आता भगवान बोलतायत की अथ च एनम एनम आत्मानं नित्य जातं नित्यं वा मन्यसे मृतं नित्यं मृतं वा मन्यसे. जरी आत्म्याला नित्य जातं म्हणत असशील किंवा नित्य मरणारा म्हणत असशील, तथापि त्वं महाबाहो, हे महाबाहो, त्वं तथापि, तथा सत्वे अपि नैवं शोचितुम अर्हसि. तू शोक करण्यासाठी योग्य नाहीस. जर आत्म्याचा जन्म मानत असशील आणि आत्म्याचा मृत्यू मानत असशील तरी सुद्धा तू शोक करू नये. बरं का करू नये, असा प्रश्न पुन्हा अवशिष्ट राहतोच. मग त्याचं उत्तर देतायत, जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. रिझन देतायत, कारण देतायत. म्हणतायत की जातः, जातः म्हणजे जन्माला आलेला, जातस्य जो जन्माला आलेला आहे, तस्य जातस्य मृत्युः ध्रुवः, त्याचा मृत्यू हा अधळ आहे, मृत्यू होणारच आहे. आणि मृतस्य, मृत म्हणजे मेलेला, मेलेला जो व्यक्ती आहे त्या मेलेल्या व्यक्तीचा
हा, ठीक आहे. पण हे पहा आहोत, जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यार्थे नत्वं शोचितुम अर्हसि. जर आत्मा नित्य जन्माला येत असेल तर त्याचा मृत्यू होणारच आहे, आणि पुन्हा तो मेलेला असेल तर त्याचा जन्म पुन्हा होणारच आहे. या अपरिहार्य गोष्टी आहेत, त्याच्यामुळे याच्याविषयी शोक करू नये, असा 27वा श्लोक पाहिला. आणि पुन्हा म्हणतात की अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्नेव तत्र का परिदेवना. अव्यक्त आदिनी, आदिनी म्हणजे सुरुवातीला, जे कसे असतात अव्यक्त असतात. भूतानी आदिनी अव्यक्तानी, सुरुवातीला संपूर्ण भूत मात्रा हे अव्यक्त अवस्थेत असतात. आणि त्यानंतर पुन्हा मध्य, इन बिट मिडल, मध्य कधीतरी ज्या वेळेला ते ऍक्च्युली दिसतात, व्यक्त होतात. व्यक्त मध्याहार, तर मधल्या अवस्थेत ते काय असतात, भासतात. आणि अव्यक्त निधनानी, अव्यक्त निधनानी म्हणजे काय, निधनानी म्हणजे शेवटी, शेवटच्या टप्प्यात काय होतात, अव्यक्त होतात. म्हणजे सुरुवातीला आता जन्म होण्यापूर्वी अव्यक्त अवस्थेत, मध्यंतरी ते भासतात आणि शेवटी पुन्हा अव्यक्त होतात. फक्त मध्यंतरी जो भास असतो ना, तो केवळ भासच असतो म्हणतात. हम्म? ज्याप्रमाणे मृगजळ, मृगजळ हे अव्यक्त असतं सुरुवातीला, शेवटी सुद्धा, पण मध्येच त्याचा भास होतो. त्या मृगजळाप्रमाणे संपूर्ण भूत मात्र हे जे दिसत असतात तो केवळ भास मात्र आहे. ठीक आहे. त्यांचे काय शोध करावं, करण्याची गरज नाही. ठीक आहे. आता इथपर्यंत आत्माचे, आत्मानित्य वगैरे सांगितला. सांगून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतच असेल, तर आत्मा दूरभूत असल्यामुळे त्याचं नित्यत्व कदाचित तुम्हाला मान्य होत नसेल, तर आत्मा हा जन्म मृत्यू सहित माना, काही अडचण नाही. जन्म मृत्यू सहित जरी असला तरी जन्माला आलेला व्यक्ती कधीतरी नष्ट होतो, नष्ट झालेला व्यक्ती कधीतरी पुन्हा जन्माला येतो. या दोन्ही गोष्ट अपरिहार्य आहेत, त्यामुळे याच्याविषयी शोक नसावा, असा उपदेश केला. आता या व्यतिरिक्त स्वधर्म स्टँड पॉइंटने किंवा स्वधर्म मनात ठेवून अर्जुनाला आता व्याख्यान करतायत भगवान श्रीकृष्ण. ते म्हणतायत, स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. ते म्हणतात, जर स्वधर्म या स्टँड पॉइंटने तू जर या युद्धाकडे पाहिलं अर्जुना, तर न विकंपितुम अर्हसि, तर युद्ध न करणे हे तुझ्यासाठी उचित नाहीये. तू या धर्मयुद्धापासून विकंपितुम नार्हसि, ढळू शकत नाहीस. कारण का, धर्म्यात ही युद्धाची क्षमता. धर्म याचा अर्थ होतो म्हणजे धर्माच्या रिलेटेड आहे, धर्म रिलेटेड धर्म्य, असं धर्म्यात ही युद्धात श्रेय, धर्मयुद्धापेक्षा श्रेय क्षत्रियासाठी दुसरं काहीच नाही, असं म्हणून हा श्लोक त्यांनी संपवला. तर अर्जुन, तू क्षत्रिय असल्यामुळे, क्षत्रिय धर्म काय आहे, क्षत्रियाने आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी, राज्याची, राज्याचा अभ्युदय व्हावा, देशाचा, राष्ट्राचा अभ्युदय व्हावा, या हेतूने दुसऱ्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी नेहमी काय करायचं असतं, नेहमी नाही पण युद्ध करायचं असतं, ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल त्या त्या वेळेला. म्हणून धर्मयुद्ध करत असताना धर्मयुद्धापेक्षा इतर संन्यास घेणं वगैरे वगैरे क्षत्रियासाठी प्रिस्क्राईब किंवा विहित केलेलं नाहीये. म्हणून धर्मयुद्धच हे क्षत्रियासाठी श्रेयस्कर आहे, म्हणून भगवंताने सांगितलं. आणि पुन्हा कसं आहे, पुन्हा म्हणतात, यदृच्छया चोपन्नम स्वर्गद्वारावृतम सुखिनः क्षत्रिया पार्थ लभते युद्धम ईदृशम. ईदृशम युद्धम, ईदृशम म्हणजे कीदृशम, कशा प्रकारचं युद्ध म्हणतात, यदृच्छया चोपपन्नम म्हणजे इच्छेने उपलब्ध झालेलं, आपोआपच, यदृच्छया म्हणजे आपोआपच, उपपन्नम प्राप्त झालेलं, आणि कशा प्रकारचं असलेलं, स्वर्गद्वार अपावृतम,
स्वर्गाचं दार उघडून देणार असं जे युद्ध असतं ना, अशा प्रकारचं युद्ध जे क्षत्रिय अशा सुखीनः क्षत्रिय म्हणजे जे भाग्यशाली असतात ना, त्या भाग्यशाली क्षत्रियांसाठीच फक्त अशा प्रकारचं युद्ध, कशा प्रकारचं, जे निरिच्छतया प्राप्त झालेलं आहे. वस्तुतः युद्धाची इच्छा कोणीही करत नाही, पण अनिर्इच्छेने किंवा निरिच्छेने प्राप्त झालेलं, आपोआपच प्राप्त झालेलं, आणि पुन्हा जे स्वर्गाचं द्वार उघडून देणारं आहे, अशा प्रकारचं युद्ध सुखीनः म्हणजे भाग्यशाली लोकांना, भाग्यशाली क्षत्रियांना सहजच प्राप्त होतं. सहज प्राप्त होत नाही, पण इथं सांगितलंय की भाग्यशालींनाच फक्त ते प्राप्त होतं. म्हणून अर्जुना तू काय कर, युद्ध कर वगैरे सांगतायत. अथ चेत् त्वम् इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. ओ अर्जुन, असं जे सहजच तुझ्याकडे चालून आलेलं आहे आणि पुन्हा स्वर्गाचं द्वार सुद्धा उघडून देणारं अशा प्रकारचं युद्ध आहे. अथ चेत, जर तू हे युद्ध करण्याची इच्छा करत नसशील, इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसी, हे धार्मिक असलेलं युद्ध जर तू करत नसशील, तर काय होईल, ततः स्वधर्मम कीर्तींच हित्वा, हित्वा म्हणजे तुला स्वधर्माचाही त्याग होईल तुझ्याकडून आणि कीर्तीचाही त्याग आपोआपच होईल. म्हणजे काय, तुला स्वधर्मही तुझ्याकडनं सद्धर्म होणार नाही, आणि सद्धर्माने प्राप्त होणारी जी कीर्ती आहे त्याच्यापासून तू काय होशील, दूर जाशील. आणि तेवढं कोणाला वाटत असेल, चलो मला कीर्ती नाही मिळाली तर काय ना, कीर्ती नाही मिळाली ठीक आहे, पण पाप आपल्या ज्या असतात, कर्तव्य कर्म ज्या आपल्या असतात वेदाने सांगितलेले, ते वेदाने सांगितलेले कर्म जर केले नाहीत, तर त्यापासून अकरणे प्रत्यवाय प्राप्त होत असतो. मग तू जर तुझा क्षत्रिय धर्म आहे, क्षत्रिय धर्माला अनुसरून करशील तर आपण आपसेसी, पापास प्राप्त करशील, तुझ्या पदरात पापच येणार आहे. म्हणून काय कर, स्वधर्म हा स्टॅक मनात ठेवून तू काय कर, युद्ध कर. बर, त्याच्यानंतर पुन्हा म्हणत असेल अर्जुन मला कीर्ती तर प्राप्त नसेल होत, ठीक आहे, नाही का तरी भगवान पुन्हा अकीर्तिभूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिर् मरणात अतिरिच्यते. तुला फक्त म्हणत असताना तू म्हणशील की अरे मला नकोय नेम अँड फेम, मला काहीच नकोय, प्रसिद्धी नकोय, पण संभावित व्यक्ती असतो ना, त्या संभाव्य व्यक्तीसाठी अकीर्ती ही मरणात असते. भगवान म्हणतायत की अकीर्तीम चापी भूतानी, भूतानी भूतानी इतराणी भूतानी, कोणते भूत, तर कौरवादी जेवढे काही माणसं आहेत तुझे शत्रू, काय करतील, अव्ययम, अव्यय म्हणजे ज्या कीर्तीचा, ज्या अपकीर्तीचा अंतच नाहीये, अशा प्रकारची तुझी अपकीर्ती होईल आणि ते पुन्हा तुझ्या समोर येऊन तुला तोंड देत जातील की अरे हा युद्धातून पळून गेला, हा भिरू आहे, म्हणून म्हणून तुला काहीतरी अपाप शब्द ते म्हणत जातील. आणि संभावित असलेल्या तुला अर्जुनाला मरणात अपकीर्ती ही अतिरिच्यते, अपकीर्ती ही संभावित मानी मनुष्याकरता मरणापेक्षा भयंकर असते. म्हणजे त्याला तो कदाचित मरण पत्करेल, पण अपकीर्ती सहन करू शकत नाही मानी पुरुष. म्हणून जर युद्ध नाही केलंस तर काय होईल, अपकीर्ती होईल. आणि म्हणून त्या अपकीर्तीला टाळण्यासाठी तू काय केलं पाहिजेस, युद्ध केलं पाहिजेस. म्हणून अर्जुनाला भगवान बजावून सांगतायत. अजून म्हणतायत अरे काय काय म्हणतील तुझ्याविषयी, भयात रणात परतम मंस्यन्ते त्वाम महारथाः, महारथाः जे युद्धात आलेले महारथी लोक आहेत ना, त्वाम त्वाम अर्जुनम भयात रणात प्रथम, हा भयामुळे रणातून तळून गेला, भयामुळे रणातून उपरतः अर्जुन, अर्जुन भयात रणात उपरतः त्वाम उपरतम मंस्यन्ते, तुला काय मानतील,
अरे हा भिरू आहे, हा पळून गेला, हा पळकुटे आहे, म्हणून तुला महारथी लोक तुला चिडवतील. अजून येषां च त्वं बहुमतः, ज्यांच्यासाठी तू बहुमानी आहेस. म्हणजे काय, सगळ्या वीर लोकांना माहिती आहे की अर्जुन हा सामान्य पुरुष नाहीये. याने साक्षात, जेने संग्रामे हरू जिंतीला, त्याने साक्षात युद्धामध्ये शंकराला सुद्धा हरवलं आहे, अशा प्रकारचा बहुमानी असलेला अर्जुन आहे, प्रसिद्ध असा अर्जुन आहे. असा असलेला तू लाघवम यास्यसी, तू काय होशील, तू अगदी त्यांच्यासाठी, महारथी लोकांसाठी किंवा जे तुला बहुमान देतात त्यांच्यासाठी तू अगदी क्षुल्लक व्यक्ती किंवा तुच्छ व्यक्ती समजला जाशील. आणि अजून काय करतील, अवाच्य वादांश्च बहुन वदिशंती तवाहिताः निंदन्तः तव सामर्थ्यम ततो दुःख तरन्नु किम. वाच्य म्हणजे काय, बोलण्यासाठी योग्य. अवाच्य याचा अर्थ असतो की जे बोलण्यासाठी सुद्धा उचित नाहीये, असे असलेले जे वाद आहेत, असे जे असलेले जे वक्तव्य आहेत, ते वक्तव्य तव अहिताः वदिष्यन्ति, तुझं अहित इच्छिणारे जेवढे काही तुझे शत्रू आहेत, अहिताः तव शत्रवः, ते बहून अवाच्यवादान वदिष्यन्ति, तुझ्याविषयी असलेलं घाण घाण ते बोलतील. आणि निंदंतः तव सामर्थ्यम, आणि तुझं जर कोणी सामर्थ्याविषयी जर तू निंदा कोणी करत असेल, त्याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट कुठली आहे, असं म्हणून अर्जुनाला पुन्हा युद्धामध्ये प्रवृत्त करतायत. बरं, अर्जुन मागच्या काही पहिल्या अध्यायात म्हटले होते की नकांक्षी विजयम कृष्ण नच राज्यम सुखानीच. अर्जुन जो पहिल्या अध्यायामध्ये म्हणत होता की मला राज्य नकोय वगैरे वगैरे, भगवान म्हणतात तसं नाही. जर क्षत्रिय असेल, युद्ध करत असेल, युद्धाचे दोन परिणाम, एक तर मृत्यू होणार, नाही तर जय होणार. त्याने काय होतं, हतोवा प्राप्स्यसी स्वर्गम, जर तू युद्ध करता करता मरणास प्राप्त झालास, हतः युद्धे हतः, जर युद्धामध्ये मेलास तर स्वर्गम प्राप्स्यसी, तू काय करशील, स्वर्गास प्राप्त करशील. आणि जित्वा वा मोक्षसे महिम, जर तू युद्धामध्ये जिंकलास तर महिम म्हणजे संपूर्ण पृथ्वीम मोक्षसे, यू विल एन्जॉय द होल प्रॉस्परस अर्थ, संपूर्ण असपत्न राज्यम मोक्षसे, जिचा कोणी मालकच नाही, तोच फक्त एक राजा, सर्व सार्वभौम राजा, अशी असलेली जी भूमी आहे, त्या भूमीचा तू काय होशील, मालक होशील. म्हणून तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, आणि युद्धाय कृतनिश्चय, त्यामुळे तू काय कर, उठ आणि युद्धाय निश्चयम कुरु, किंवा कृतनिश्चयो भव, युद्धाकरता काय कर, निश्चय कर आणि युद्ध कर. आता पुढे 11व्या श्लोकात त्यांनी सर्व प्रकारचं अशोचानन व शोचस्तम वगैरे वगैरे हे सगळं रिलेटेड त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर व्यतिरिक्त स्वधर्म मनात ठेवून त्यांनी बऱ्यापैकी व्याख्यान केलं. आता हे झालं सांख्य, याला म्हणायचं ज्ञान. ज्ञान शब्द आता पुढे सांख्य या शब्दाने सांगितला जाणार आहे, आणि योग या शब्दाने कर्मयोग पॉइंट आउट केला जाणार आहे. त्याच्याविषयी बोलतात की एषा ते अभिहिता सांख्य बुद्धी, एषा सांख्ये बुद्धी, सांख्य विषयका नाम ज्ञान विषयका बुद्धी ते अभिहिता. आतापर्यंत मी तुला काही सांगितलं ना, ते सगळं काय आहे, ज्ञान योग आहे, आत्म्याच्या रिलेटेड आहे. आता तुला कर्मयोगाविषयी काहीतरी सांगणार आहे. त्या कर्मविषयाविषयी तू काय कर, कर्मयोगाविषयी तू शृणू सम्यक प्रकारे, इमाम कर्मयोग विषयाम बुद्धी शृणू. बरं, कशासाठी ऐकायची कर्मयोग विषया बुद्धी, म्हणतात बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. हे पार्थ, जो व्यक्ती यया बुद्ध्या युक्त भवति, अनया नाम कर्मयोगेन अथवा कर्मयोग एव बुद्धी तया बुद्ध्या यः युक्तः भवति सह कर्मबंधम प्रहास्यसि. म्हणजे काय, जो व्यक्ती कर्मयोग रूपी बुद्धी युक्त असतो तो कर्माच्या बंधनापासून सुटतो. म्हणून मी तुला काय सांगतोय, कर्मयोगा सांगतोय. त्या कर्मयोगाविषयी तू काय कर, सम्यक प्रकारे जाणून घे. आणि याचं फळ म्हणून काय सांगतायत,
न इह अभिक्रमनाशोस्ति हा अभिक्रम नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. काय कर्मयोगाविषयी सांगत असताना ते म्हणतात की इथं अभिक्रमनाश न असती. थोडस समजण्यासारखं आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. शेती करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला काहीतरी धान्य वगैरे पेरल्यानंतर त्याचा रिझल्ट एकतर चांगला मिळतो नाहीतर वाईट मिळतो. पण कर्मयोगात वैशिष्ट्य असं आहे. कर्मयोगात कुठलंही कर्म करत असताना ते कर्म जर तुम्ही ईश्वरार्पण बुद्धीने करत असाल तर त्याचं मिळणारं जे काही फळ असेल ना ते फळ आणि तुमचा दोघांचाही काही संबंध नसल्यामुळे अभिक्रमनाश न असते. म्हणजे काय, जसं शेती करत असताना काहीतरी कारण मध्यंतरी आलं, अधिक पाऊस अधिक वृष्टी झाली तर तुमचं सगळेच सगळं पीक नष्ट होतं. म्हणजे तुम्हाला त्याचं फळ जरी तुम्ही कष्ट केले असणार, जरी तुम्ही धान्य वगैरे तिथे टाकले असणार, त्याचं बीजारोपण वगैरे केलं असेल, पण अधिक वृष्टी किंवा अनावृष्टी जर झाली तर तुम्हाला त्याचं फळ मिळत नसतं. पण जो कोणी व्यक्ती कर्मयोग करत असतो, ईश्वरार्पण बुद्धीने कर्मयोग करत असल्यामुळे कर्माचं फळ सांगितलं जाणारं जे चित्तशुद्धी आहे ना, त्या चित्तशुद्धी फळामध्ये काहीही व्यत्यास येत नाही. म्हणजे चित्तशुद्धी मिळाल्याशिवाय राहत नाही जर कर्मयोगाचा आरंभ केला असेल तर. आणि प्रत्यवाय न विद्यते, जसा पूर्वमीमांसेचा हा मोठा विषय प्रत्यवाय नावाचा. म्हणजे काय, पूर्वमीमांसा असं सांगतो की जर नित्यकर्म तुम्ही मनुष्यांसाठी सांगितलेले नित्यकर्म जे असतात, नैमित्तिक कर्म जे असतात, ते मनुष्याने सर्वदा संध्यावंदनादी स्नानादी हे नेहमी करायचे असतात. आणि जर कोणी व्यक्ती वेदाने विहित असलेले नित्य नैमित्तिक कर्म करत नसेल तर अकरणे प्रत्यवाय, करत नसतील तर त्याला दोष लागतो आणि तो दोष प्रत्यवाय नावाने सांगितला जातो. मग तुम्ही जर कर्मयोग करत असाल, कर्मयोग वेगळा, नित्यकर्म वेगळं, नैमित्तिक कर्म वेगळं, काम्य वगैरे कर्म वेगळं असतं. ठीक आहे. कर्मयोगामध्ये तुम्ही सगळं ईश्वर अर्पण बुद्धीने करत असल्यामुळे या कर्मयोगात प्रत्यवय नावाची कन्सेप्ट येत नाही. म्हणून कर्मयोगाचं वैशिष्ट्य असं, तुम्ही जर कर्मयोग करत असाल तर कर्मयोग करत असताना तुम्हाला त्याची फळ प्राप्ती, चित्तशुद्धी रूपी फळ प्राप्ती निश्चित आहे आणि त्या ठिकाणी काही दोष पण नसतो. म्हणून कर्मयोगाचा परफॉर्मन्स करत असताना स्वल्पमपि धर्मस्य, स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तुम्ही थोडासा जरी, थोडीशी जरी सुरुवात केलेली असेल ना तरीही त्याच्यापासून तुम्हाला महत् फळ मिळत असतो. दोन प्रकारच्या बुद्ध्या सांगणार आहेत. दोन प्रकारच्या बुद्ध्या कुठल्या कुठल्या, एक असणार आहे व्यवसायात्मिका बुद्धी आणि दुसरी असणार आहे अव्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय, निश्चयात्मिका बुद्धी. आता निश्चयात्मिका बुद्धी म्हणजे काय, ईश्वर ईश्वरानुग्रहेण संसारम तरिष्यामी एव. म्हणजे काय, ईश्वराच्या भक्तीने मी हा संपूर्ण संसार तरून जाईलच, अशा प्रकारच्या निश्चय असलेल्या बुद्धीला निश्चयात्मिका बुद्धी म्हणतात. अशा निश्चयात्मिका बुद्धीने संपन्न जो काही व्यक्ती असतो ना त्याचं फळ एक. आणि ज्याची बुद्धी निश्चयात्मक नसते त्या बुद्धीचे अनेक काहीतरी प्रकार सांगतात. ते म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी ही एका इह कुरुनंदन इह इह लोके निश्चयात्मिका बुद्धी एका, एक असते निश्चयात्मक बुद्धी आणि दुसरी कुठली असते, मग ऑब्विस आहे की दुसरी अनिश्चयात्मिक बुद्धी किंवा अव्यवसायात्मिका बुद्धी. बहुशाखा ही अनंताश्च बुद्धय अव्यवसायिना. अव्यवसायित्मक बुद्धी जी आहे
अनिश्चयात्मिका बुद्धीने युक्त असलेल्या लोकांसाठी बहुशाखा ही अनंत असते. त्यांचे अनेक सारे विकल्प त्यांच्या बुद्धीमध्ये असतात. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ति अविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. हा सगळा मध्यंतरी पूर्वमीमांसेचा विचार या ठिकाणी केलेला आहे. पूर्वमीमांसिका जे लोक असतात ते ईश्वराला मानत नाहीत. ते म्हणतात आम्हाला जे काही फळ मिळतं ते आमच्या कर्मानुरूप भेटतं. त्याच्यासाठी ईश्वर वगैरे कन्सेप्ट पूर्वमीमांसेत नाहीये. जरी पूर्वमीमांसा वाले किंवा पूर्वमीमांसाला फॉलो करणारे जेवढे काही शास्त्रकार आहेत, जैमिन आदी, हे सगळेच्या सगळे देवाला मानत नाही. ते केवळ त्यांच्यासाठी वेद प्रमाण आहे. हा कर्म तुम्ही जर असं कर्म परफॉर्म केलं, पर्जन्य याग वगैरे तुम्ही जर केला तर पर्जन्य वृष्टी मिळते. तुम्ही जर पितृयज्ञ केला तर तुम्ही पितृलोकास जाणार वगैरे वगैरे. हे सगळे फळ ते सांगत असतात. त्यांच्याविषयी बोलत असतात की कर्माने तुम्हाला सर्व काही शक्य आहे. यामिमां पुष्पितां वाचम म्हणजे काय, तुम्ही असं केलं तर असं याचं फळ मिळेल, अशी पुष्पित वाणी ते बोलत असतात. आणि स्वर्गापेक्षा दुसरं फळ त्यांच्यासाठी काहीच नसतं. स्वर्गच उत्तम फळ इति वेदवादरताः वदन्ति न अन्यत्. त्यांच्यासाठी दुसरं काहीच नाही. ठीक आहे. कामात्मानः स्वर्गपराः जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगेश्वर्य गतिं प्रति आसक्ताः भवन्ति. म्हणजे काय, कामात्मानः काम ते स्वर्गच ज्याच्यासाठी परसाधन आहे किंवा पर आहे, श्रेष्ठ आहे, असे असलेले काय करतात, फल करणाऱ्या क्रियाशेष बहुलां भोगेश्वरी प्रति ते किं भवन्ति आसक्ताः भवन्ति. ते सगळं काय करतात, ज्याच्याने पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण. मग ते स्वर्गात जरी जात असतील ना तर ते सुद्धा स्वर्गातून कधी त्यांचं पुण्य समाप्ती झाल्यानंतर ते पुन्हा वापस येतात. तोच त्यांचा जन्म, तोच त्यांचा मृत्यू. हा त्या गतीला ते काय करतात, इच्छा करतात. भोगेश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधून विधीयते. असे अव्यवसायी असलेले जे कर्मी लोक आहेत, कर्मी आणि कर्मयोगी दोघांमध्ये फरक आहे ना, लक्षात घ्या. कर्मी असलेले जे लोक आहेत ना, त्यांची बुद्धी अपहृत झालेली आहे. कशामुळे, भोग आणि ऐश्वर्यांमुळे. आणि मग त्यांच्या ठिकाणी व्यवसायात्मिका निश्चयात्मिका बुद्धी नसते, जिच्याद्वारे अंतःकरण शुद्धी वगैरे मिळत असते. ठीक आहे. एवढं सर्व सांगून झाल्यानंतर आता अर्जुनाला उपदेश करतायत की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य विषया वेदाः वेदाः त्रैगुण्य विषयाः. वेदांविषय असं म्हटले जातात की वेद हे त्रैगुण्य विषयाः संती. म्हणजे काय, वेदांचा विषय आहे त्रिगुण. त्रिगुण म्हणजे काय, त्रिगुणांपासून उत्पन्न झालेला काही जेवढा काही संसार आहे तो संसार वेदांचा विषय आहे. वेदांचा विषय काय, तर संसार. त्रैगुण्य विषय बहुवचन केलं, अनेक वेद असल्यामुळे त्रैगुण्य विषया. आणि त्वम, हे अर्जुन, त्वम निस्त्रैगुण्यो भव म्हणजे काय, तू संसाराच्या अलीकडे पलीकडे जा. संसारात राहू नकोस. म्हणजे काय, जेवढ्या काही वस्तू असतील ना संसारामधल्या त्या सर्व गुणांनी बनलेल्या असतील, त्रिगुणांनी. मग तिथे कदाचित सत्व असेल, रजस असेल, तमस असेल. पण हे अर्जुन, तुझी भावना कशी असावी, अहम नैर्गुण्य भवेयम, मी या गुणाच्या अतीत जावो, मी या त्रिगुणांनी युक्त असलेल्या संसारा पलीकडे जावं. म्हणजे काय, संसारापासून मुक्त हो, अशी तुझी भावना असावी. म्हणून काय कर, निर्द्वंद्व, तू काय हो, द्वंद्वरहित हो. सुख दुःखादी शीतोष्णादी द्वंद्वांनी रहित तू हो. आणि पुन्हा कसा हो, नित्य सत्वस्थ म्हणजे काय, नित्य सत्व गुणाने तू काय हो, युक्त हो. निर्योगक्षेम आत्मवान, आत्मवान भव, निर्योगक्षेम भव, असा प्रकारचा तू हो. योगक्षेम या शब्दाची व्याख्या, सुंदर व्याख्या
भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य आपल्या शांकर भाषामध्ये करतात की अप्राप्तस्य प्राप्ती योग आणि प्राप्तस्य परिपालनम अथवा रक्षणम क्षेम योगक्षेमामध्ये संपूर्ण मनुष्य जातीचं जीवन जात असतं. योग म्हणजे काय? अरे ती गोष्ट मला प्राप्त नाहीये आणि ती गोष्ट मी काय करावी? प्राप्त करावी. फॉर एक्झाम्पल द मनी. आपण सगळं काम वगैरे जेवढं काही करतो, बऱ्यापैकी लोक सगळं पैशांसाठी करतो. पैसा कसा आहे? अप्राप्त आहे. त्याची प्राप्ती करणं म्हणजे योग. आणि प्राप्तस्य परिपालनम म्हणजे क्षेम. आणि प्राप्त असलेल्या धनाचा संचय करून त्याचं रक्षण करणं हा झाला क्षेम. मग तू कसा हो अर्जुन? याच्याही पलीकडे जा. तू जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती वगैरे करण्याची इच्छा पण करू नको आणि जे प्राप्त आहे त्याच्या रक्षणाची सुद्धा इच्छा करू नको. काय हो तू? निर्योगक्षेम आत्मवान भव. निर्योगक्षेम भव आत्मवान भव म्हणजे काय? तुला योगक्षेमाची इच्छा नसावी आणि तू काय हो? आत्मवान भव वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. आता याच्यानंतर ते म्हणतायत की हे सगळं केल्यानंतर काय होईल? तू जर कर्मयोगी बनलास तर काय काय होऊ शकतस? यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. म्हणजे काय? उदाहरण सांगतात की तुम्हाला जर तहान लागली, तुम्ही तहान लागल्यानंतर एक छोट्याशा बाटलीने पाणी जर पित असाल तरीही तुमची तहान भागू शकते. आणि तुम्ही जर मोठ्या तळ्यात गेलात, मोठ्या तळ्यातील तुमची तहान भागवण्या इतकं पाणी तुम्ही जर पिलात तर त्यानेही तहान भागत असते. म्हणजे काय? तात्पर्य अर्थ एवढाच या मंत्राचा, या श्लोकाचा, की कर्मी तो जो कर्म करतो त्या कर्माचं फळ त्याला काही ना काही मिळत असतं. मग ते कदाचित स्वर्ग असेल. वेदाने प्रिस्क्राईब केलेलं कर्म करणारा जो काही कर्मी असेल त्याला वेदाने सांगितलेलं विहित असलेलं फळ मिळतच असतं. पण जो कर्मयोगी असतो ना, तो कर्म ईश्वरार्पण बुद्धीने जर करत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा थोडस कर्म, थोड्याशा कर्माने ईश्वरार्पण बुद्धीने आणि निसंग भूत्वा यदि त्यांनी कर्म केलेलं असेल त्या कर्माचं सुद्धा सेमच फळ आहे. म्हणजे काय? त्या कर्माने तो चित्तशुद्धीस प्राप्त करेल. तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. तोच अर्थ काय असतो? तो अर्थ म्हणजे इथं फळ. ते सगळे फळ जर तो कर्मयोगी असेल तर. त्यामुळे कर्मणी अधिकार महाफलेषु कदाचन महाकर्म फल हेतुर्भूत माते संगोस्त्व कर्मणी. याला म्हणतात चतुसूत्री. 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय काय? कर्मणी एव अधिकार ते. हे अर्जुन, ते म्हणजे तुझा. तव अधिकार. अधिकार शब्दाला मराठीत अधिकारच म्हणणार, अजून काय सांगतो? एलिजिबिलिटी. कर्मणी म्हणजे काय? कर्म करण्यामध्ये तुझा अधिकार आहे. हा सगळ्यांचा श्लोक पाठ आहे. सगळ्यांनी बऱ्यापैकी लोकांनी याच्यावर व्याख्यान सुद्धा दिलेलं असेल. मला नाही वाटत जास्त एक्सप्लेन करण्याची गरज पडेल. पहिली पंक्ती आहे, पहिलं क्वार्टर आहे, पाद आहे. कर्मणी एव अधिकार ते तव कर्मणी एव अधिकार. हे अर्जुन, तुझा कर्म करण्यामध्ये अधिकार आहे. महाफलेषु कदाचन. फलेषु वैषयिक सप्तमी. व्याकरणात वैषयिक सप्तमी एक असते. विषयी, फलाविषयी अधिकार मा न इत्यर्थ. कदाचन म्हणजे कदाचित सुद्धा तुझा फळामध्ये अधिकार नाहीये. मा कर्म फल हेतु म्हणजे काय? तू कर्म फळाचा हेतू सुद्धा बनू नकोस. म्हणजे काय? जर कुठल्या तरी फळाची आकांक्षा असेल आणि त्या आकांक्षेने आपण कर्म करत असू तर त्या आकांक्षेमुळे आपण त्या कर्मफळाचा हेतू बनतो, कारण बनतो. आणि कारण बनलं की त्याने मिळणार जे काही फळ असतं ना, ते फळ पण त्या कर्त्याला उपभोगावं लागतं. पण अर्जुना, तू काय कर? तू ईश्वरार्पण बुद्धीने काहीतरी कर. जे पण काही करशील ते ईश्वरार्पण बुद्धीने कर. म्हणजे काय करणार नाहीस तू? काय होणार नाहीस तू? तू कर्माचा फळ हेतू होणार नाहीस. आणि म्हणून त्याच्यापासून तुझ्या कर्माने प्राप्त होणारे सुख दुःख आहे ना, दॅट विल नॉट बिलॉंग टू यू.
आणि म्हणून तू काय कर, असंग असतु अकर्मणी. तुला जर असं वाटत असेल, अरे मला कर्मफळाचा हेतू व्हायचंच नाही म्हणून मी कर्म करणं सोडून देतो, कर्म करणं सोडून देतो, असं जर तुला वाटत असेल, भगवान म्हणतात अकर्मणी म्हणजे कर्म न करण्यामध्ये, संग आसक्त न अभूभू मा अभूभू म्हणजे काय, तुला जर वाटत असेल मी कर्मच करू नये, तर ती आसक्ती तू सोडून दे. कर्म न करण्याची आसक्ती सुद्धा तू सोडून दे. म्हणजे काय कर, कर्म कर, ईश्वर अर्पण बुद्धीने कर, फलामध्ये अटॅच होऊ नकोस. असं जर तू कर्म केलं तर तुला काय होईल, तर हे सगळं विवरण यांनी दिलेलेच आहे. बऱ्यापैकी तुम्हाला वाचून सुद्धा कळण्यासारखे. ठीक आहे, त्याच्यामुळे पुढे आपण योगस्थ कर्माणि योग नाम कर्मयोग, स्थ म्हणजे स्थित्वा, कर्मयोगी स्थित्वा कर्माणि कुरु, कर्मयोगी भूत्वा कर्म कुरु. कर्मयोगी होऊन तू काय कर, कर्म कर. संगम त्यक्त्वा धनंजय, संगम म्हणजे तत् फल विषयकम संगम त्यक्त्वा, फलाविषयी आसक्ती सोडून हे धनंजय तू काय कर, कर्म कर. अजून कसं हो, अतिशय महत्वाचा पॉइंट, सिद्धी असिद्ध्यो हो, सिद्धी असिद्ध्यो हो म्हणजे काय, सिद्धी आणि असिद्धी. कुठल्याही कर्म केल्यानंतर एकतर ते कर्म पूर्ण झाल्यानंतर त्याचं काहीतरी फळ मिळतं, सिद्धी होते. जर कर्म पूर्ण होत नसेल तर असिद्धी म्हणायची त्याला. सिद्धी आणि असिद्धी म्हणजे काय, फळाविषयी तू काय हो, सम हो. काही जरी प्राप्त होत असेल ईश्वर प्रसाद म्हणून त्याचं काय करावं, स्वीकार करावा. आणि समत्वम योग उच्चते, फळ सिद्धी आणि असिद्धी विषयी असणारी समता, तिलाच काय म्हटलंय, योग म्हटलेलं. समत्वम योग उच्यते. दोरेन हि अवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. आता तुम्ही ह्या कॉन्सेप्ट विषयी क्लिअर असावा. ज्ञानयोग, कर्मयोग आणि कर्म यांच्यामध्ये महान व्यत्यास आहे, महान भेद आहे. कर्म आणि कर्मयोग या दोघांमध्ये खूप भेद आहे. भगवान तेच म्हणतात की दूरेण ही अवरम कर्म, दोन कर्म आहेत, दोन कर्म, एक कर्म आहे, एक कर्मयोग आहे. हे जे कर्म आहे ना, हे अवर आहे. अवर म्हणजे काय, निकृष्ट आहे. कशापेक्षा, कम्पेअर विथ कर्मयोग. कर्मयोगापेक्षा कर्म, केवळ कर्म, इच्छेने केलेलं कर्म, काम्य कर्म, हे काय आहे, निकृष्ट कर्म आहे. म्हणून बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणा फल हे तव, म्हणून दूरेण ही अवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. बुद्धियोगात म्हणजे कर्मयोगात, कर्म ही अवरम म्हणून बुद्धौ या ठिकाणी बुद्धी या शब्दाचा अर्थ होतो कर्मयोगे. शरणम अन्विच्छ कृपणा फल विहेतव म्हणजे काय करतो, कर्मयोगाचा आश्रय घेऊन. ठीक आहे, बुद्धियुक्तो जहाती इह उभे सुकृत दुष्कृते. ओके, बुद्धियुक्त जो पुरुष असतो, येथे बुद्धी शब्दाचा अर्थ होतो कर्मयोगाने युक्त असलेला जो काही पुरुष असेल, तो पुरुष जहाती गिव्स अप, त्यजती टाकून देतो काय, सुकृत दुष्कृते, सुकृताचा आणि दुष्कृताचा दोघांचा तो काय करतो, त्याग करतो. म्हणून तस्मात योगाय युज्यस्व, योग कर्मसु कुशलम कौशलम. ओके, तस्मात योगाय युज्यस्व म्हणून तू काय कर, कर्मयोगामध्ये प्रवृत्त हो. आणि कर्मयोगच हा काय काय आहे, सगळ्या कर्मांमध्ये कुशल आहे. कर्मजम बुद्धियुक्त आहे, फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्तः पदम गच्छन्ति अनामयम. कर्मापासून उत्पन्न झालेली जी बुद्धी आहे, त्या बुद्धी फलम त्यक्त्वा आणि फलाचा त्याग करून जन्मबंध विनिर्मुक्त, जन्म आणि बंधाने विनिर्मुक्त झालेले जे काही व्यक्ती असतात, कर्मयोगी लोक असतात, ते काय होतात, अनामयम. आमयम याचा अर्थ होतो डिझिजेस, किंवा त्याला आपण याच्यात काय सांगितलं आहे, दोष, किंवा आमय याचा अर्थ होतो डिझिस, रोग. दोष नाहीत, अशा पदास ते प्राप्त होतात. ठीक आहे,
यदा ते बुद्धोः कलिनं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गम्भीर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यते निश्चला समाधौ अचला बुद्धिः तदा योगम अवाप्स्यसि। मोह कलिलम, मोहाने कलिलम, कलिलमचा अर्थ होतो पापम, मोहरूपी पापाने जी बुद्धी वितरिष्यती, ज्या वेळेला तू मोहरूपी पापास पार जाशील त्यावेळेला तदा गंधात श्रोतव्यस्य श्रुतस, तू कोणाचा आवाज तुला तर विचारा, अन्यथा स्वतःस म्यूट ठेवा, अन्यथाची ठीक. तर काय सांगत होतो मी, निर्वेदम श्रोतव्यस्य, जे ऐकण्यासाठी उचित आहेत, आणि श्रुतस्य सांगितलेले ऐकलेले जे आहेत त्याच्याविषयी तू काय होशील, जाणकार होशील. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यती निश्चला समाधौ अचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसि. श्रुती विप्रतिपन्ना ते श्रुतीने सांगितलेले जेवढे काही कर्तव्य कर्म त्यांचे फळ वगैरे हे सगळं ऐकून झाल्यानंतर ज्या वेळेला तुझी बुद्धी समाधौ निश्चला स्थास्यती, ज्या वेळेला स्थिर बुद्धी होईल त्यावेळेला तू काय करशील, तदा योगम अवाप्स्यसि, त्यावेळेला तू त्या योगास प्राप्त करशील वगैरे वगैरे. ठीक आहे, हे सगळं तुम्ही निवांत वाचा, तुम्हाला अजून सगळं हा सगळा प्रकार कळून येईल. आता पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधीः प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. स्थितप्रज्ञस्य का भाषा, असा योगामध्ये स्थित असलेला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती, ज्ञानसंपन्न व्यक्ती, तस्य भाषा का, तो कशा प्रकारचं, त्याचे लक्षण काय, भाषा काय, या ठिकाणी भाषा इत्यस्य अर्थः लक्षणं किम इत्यर्थः स्वीकर्तव्यः. समाधिस्तस्य केशवः, समाधिः नाम योग कर्मयोगबुद्धौ स्थितः इति. स्थितधी आहे तो किम प्रभाषेत, कसा बोलतो, आसेत तो का बसतो, कसा या जगामध्ये वावरतो, ते एक प्रश्न आहेत. त्यांना भगवान म्यूट तरी कोणाकडून तरी आवाज येतो. प्रजाती यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. यदा स्थितप्रज्ञः मनोगतान् सर्वान्, ओके, सर्वान् कामान् प्रजहाती, मनात असलेले सगळ्याच्या सगळ्या मनोकामना ज्या वेळेला तो प्रजहाती गिव्ज अप, टाकून देतो, तदा आत्मनी तुष्ट, आत्म्यामध्येच रममाण तो स्थितप्रज्ञ आहे ना, सह तुष्ट, आत्मनी आत्मना तुष्ट, आत्म्यामध्येच रममाण होणारा तुष्ट असलेला जो व्यक्ती आहे त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. पहिलं लक्षण, जो स्वतःमध्येच रममाण असतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. अजून कसा असतो तो, दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. मुनिरुच्यते त्याला स्थितधी म्हणावं, स्थिर बुद्धिवाला म्हणावं. कोणाला, दुःखेषु अनुद्विग्न मना, दुःख प्राप्त झालं असता ज्याचं मन उद्विग्न होत नाही, आणि सुखेषु विगत स्पृह, सुख प्राप्ती झाल्यानंतर जो अतिशय हर्षान्वित होत नाही, असा, ज्याच्यापासून राग म्हणजे विषय प्रीती, भय, भीती, क्रोध इत्यादी सगळे विगता निघून गेलेले आहेत. विता इत, इत या शब्दाचा अर्थ होतो जाणे, निघून जाणे, गेलेले. विगत विशेषेण इता, वित, वित म्हणजे गेलेले. राग भय क्रोध ज्याच्यापासून राग भय क्रोध हे सगळे निघून गेले तो स्थितप्रज्ञ जाणावा. पुन्हा कसा असतो, यह सर्वत्र अनभिस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती नद्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यह सर्वत्र अनभिस्नेह, अनभिस्नेह त्याची कशाचमध्ये प्रीती नाहीये, मग ते शुभ असो अशुभ असो, त्याला काहीही प्राप्त झालं ना, तर शुभ प्राप्त झाला असता तो त्याच्याने हर्षान्वित होत नाही, अशुभ प्राप्त झाला असता त्याचा द्वेष करत नाही, शुभ प्राप्त झाला असता त्याचं अभिनंदन करत नाही. असा जो व्यक्ती आहे त्याला स्थित प्रज्ञा किंवा त्याची प्रज्ञा चिता ज्ञातव्या इति.
पुढे म्हणतात यह सर्वत्र झालं. यह पुन्हा पुन्हा तेच त्यांनी रिपीट केले. टाईप 1. यथा कूर्मोऽङ्गानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तो इंद्रिय संयमी असतो. कसा असतो? ज्याप्रमाणे कासवाच्या ताब्यात त्याचे सगळे इंद्रिय असतात. तो ज्याला जेव्हा अपेक्षा असते त्यावेळेला तो इंद्रियांना बाहेर आणतो, आणि ज्या वेळेला त्यांना वाटतं की अरे काहीतरी धोका आहे, माझ्या इंद्रियांना आवरलं पाहिजे, त्यावेळेला तो इंद्रियांना आवरू सुद्धा शकतो. त्याप्रमाणे इंद्रिय आणि इंद्रियार्थेभ्य, इंद्रिय हे इंद्रियांच्या अर्थामध्ये असतात असं जाणून जो इंद्रियांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवतो तसं प्रज्ञा प्रतिष्ठित असं म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जन रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. विषय जे असतात निराहारस्य देहिनः विनिवर्तन्ते, जो विषय ग्रहणाची ज्याला इच्छा नसते ना त्याच्यापासून विषय दूर जातात. रसवर्जम रसः अपि अस्य दृष्ट्वा परम दृष्ट्वा निवर्तते. हे बघा, जे काही व्यक्ती असतात त्यांना ज्या वेळेला निराहार म्हणजे ज्यांना एकतर आहार करण्याची इच्छा नाही, त्याच्यापासून सुद्धा निराहारी लोकांपेक्षा पासून विषय दूर जातात. विषय जरी दूर जात असतील पण त्यांची जी लालसा असते ना विषयांची ती दूर जात नाही. पण जो व्यक्ती परम दृष्ट्वा श्रेष्ठ भगवंतास पाहून किंवा परम या शब्दाने परम पुरुषार्थम दृष्ट्वा रसवर्जन रसः अपि निवर्तते. म्हणजे काय? ते व्यक्ती प्रयत्नाने विषयांना दूर पळवतात, पण त्यांना लालसा असते, विषयांची लालसा असते. पण ज्या वेळेला हा कर्मयोगी त्या परब्रह्मास जाणतो, त्या परब्रह्मा जाणल्यानंतर त्याच्या ठिकाणी असलेले विषय आपोआपच दूर होते. ज्ञानेश्वर महाराज याच्या विषयीचा जो अमृताची अमृत जो व्यक्ती नाव ठेवतो असा असलेला व्यक्ती त्याच्यासाठी तो का ज्या व्यक्तीने परब्रह्मालाच जाणलं त्या व्यक्तीसाठी शुल्लक विषय काही कार्यरत असतील नाही. परब्रह्माला जाणल्यानंतर त्याच्या ठिकाणी त्या व्यक्ती सामान्य विषयांमध्ये होणार नाही म्हणून सांगितले. म्हणून तस्माद् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून ज्या आपले इंद्रिय कंट्रोलमध्ये ठेवले इंद्रियार्थेभ्यः, त्याचे इंद्रियार्थांमध्ये आहेत तसे प्रज्ञा प्रतिष्ठिता वगैरे वगैरे हे वगैरे त्यांनी मध्ये या पुस्तकांमध्ये खालीवर हे त्या क्रमास तुम्ही उचित पद्धतीने जाणून घ्या. तुम्ही यांचं चिंतन करा. पुढचे श्लोक अगदी थोडं सांगतो. ओके, 4 मिनिट राईट. ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हलन्ति प्रसभं त्यांच्या ताकदीविषयी बोलतात. यततः म्हणजे जो व्यक्ती प्रयत्नरत आहे, जो करून खाण्यासाठी प्रयत्न करत असल्या जरी तो विद्वान असेल, विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः, इंद्रिय एवढे ताकदवान आहेत, प्रमाथी आहेत, ते त्यांच्या ताकदीने मनास हिरावून येतात. जरी व्यक्ती ज्ञानी असेल, जरी तो ईश्वर प्राप्तीचा प्रयत्न करत असेल, तरी हे इंद्रिय अतिशय पॉवरफुल असल्यामुळे ते त्या ज्ञानी व्यक्तीच्या मनास आपल्या ताकदीने विषयांकडे ओढून नेत असतात. म्हणून ज्ञानी व्यक्तीने किंवा कर्मयोग्याने काय करावं? त्याने सर्वांनी इंद्रियाणी संयम्य युक्त आसीत मत्परः, त्या सगळ्या इंद्रियांचा निग्रह करून त्या कर्मयोगाने किंवा ज्ञानाने मत्परः, मीच ज्याच्यासाठी पर आहे, श्रेष्ठ आहे असा तो हो. वशेही असे इंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, ज्याचे इंद्रिय वश आहेत ना त्याची प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची स्थिर झालेली, त्याची बुद्धी स्थिर झालेली.
आवेश विषयान इंद्रियश्च आत्मविषयर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. सांगतात तो व्यक्ती आणि विषयान ज्याचे इंद्रिय विषयांमध्ये म्हणजे जात नाहीयेत, त्याने सगळे इंद्रिय वशमध्ये ठेवलेले आहेत, असा असलेला जो व्यक्ती असेल ना, तो प्रसादम अधिगच्छति. सह विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. असा असलेला जो मोक्ष असेल तो त्याचा प्रसाद प्राप्त करतो, फळ प्राप्त करतो. प्रसाद आहे सर्व दुःखानां. त्या प्रसादाने काय होतं? हानिही अस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. तो प्रसाद, ईश्वर प्रसाद प्राप्त झाला असता त्याचे सगळे दुःख नष्ट होतात आणि तो प्रसन्न चेता जो पुरुष असेल त्याची बुद्धी अवतिष्ठते. ठीक आहे. आता त्याच्या अंडरस्टँडिंग विषयी बोलतायत की सर्व भूत जिथं झोपलेले आहेत त्या ठिकाणी तो, जिथं सगळे भूत जागृत असतात तिथं तो व्यक्ती झोपलेला असतो. म्हणजे काय? बाकीचे व्यक्ती अज्ञानामध्ये झोपलेले असतात, पण हा व्यक्ती ज्ञानामध्ये जागृत असतो, असं थोडक्यात तात्पर्य अर्थ आहे. समजून श्लोक अजून एक. आपूर्यमाण अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे शांतिम् आपनोति न कामकामी. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम यद्वत्, ज्याप्रमाणे पूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रम आपह प्रविशन्ति, पाण्याचे समूह जलसाठे त्याप्रमाणे विस्तृत असलेल्या, अचल असलेल्या, प्रतिष्ठित असलेल्या समुद्रामध्ये प्रवेश करतात. त्याप्रमाणे जरी सगळेच्या सगळे कामना, सगळेच्या सगळे विषय जरी याच्यामध्ये प्रविष्ट होत असतील तरी तो व्यक्ती यांच्यामुळे, विषयांमुळे अशांतीम न प्राप्नोति सह शांतीम एव आपनोति इति अर्थ. न कामकामी, जर याच्या व्यतिरिक्त जो कामनांची इच्छा करत असलेला कामकामी असेल ना, त्याला शांती न अवापनोती न प्राप्नोती. म्हणजे काय? जो व्यक्ती या कर्मयोगाने चित्तशुद्धीस प्राप्त करून ज्ञानयोगाने जो शांत झालेला आहे, सिद्ध झालेला आहे, त्याला कितीतरी कामांचा त्याच्यात प्रवेश झाला तरी त्याच्याने तो विचलित होत नाही. पण या विरुद्ध जो कामांची कामना करतो, विषयांची कामना करतो, तो मात्र शांती न अवाप्नोति इति तात्पर्यम्. विहाय कामान् यः सर्वान् पुमान् चरति निस्पृहः निर्ममो निरहंकार स शांतीम अधिगच्छति. म्हणजे काय? सर्वान् कामान् विहाय यः पुमान् निस्पृहः चरति. सगळ्या कामनांचा त्याग करून जो व्यक्ती कामामध्ये निस्पृह होऊन आपली जीवनचर्या किंवा वावरत असतो, निर्ममः निरहंकारः, ममता रहित झालेला आणि अहंकार रहित झालेला जो व्यक्ती आहे ना, तोच व्यक्ती काय करतो? शांतीम अधिगच्छति वगैरे वगैरे हे फळ सांगितलं. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामंत कालेपि ब्रह्मनिर्वाणम रिच्छति. या ब्राह्मी स्थितीविषयी बोलतायत की अशी ब्राह्मी स्थिती ज्याला प्राप्त होते, या ब्राह्म स्थितीमध्ये तो राहून अंतकाळे अपि ब्रह्मनिर्वाणम, अंते नाम जीवनम जीवन सह ब्रह्मनिर्वाणम रुच्छति गच्छति. म्हणजे काय? ज्या वेळेला त्याचा देहपात होतो त्यावेळेला तोच व्यक्ती जो जीवनमुक्त आतापर्यंत म्हटला जातो, तोच व्यक्ती काय होतो? विदेह मुक्तीच प्राप्त करतो, ब्रह्मपदाला प्राप्त होतो. असा थोडक्यात या अध्यायाचा सारांश. अध्यायाचा सारांश 2 मिनिटात सांगतो. सुरुवातीला प्रश्न केला की श्रेयस्करम की मुच्यते इति प्रश्न. श्रेय माझ्यासाठी काय आहे? मग भगवंताने त्याला, अर्जुनाला जवळपास 11 ते 30 पर्यंत आत्मा संबंधी उपदेश केला. आत्म्याचं नित्यत्व, व्यापकत्व वगैरे सांगितलं. त्याच्यानंतर जरी तू आत्म्याला नित्य जन्मणारा, नित्य मरणारा मानत असशील तरी सुद्धा शोक करण्याची गरज नाही म्हणून अर्जुनाला सांगितलं. कारण जी जन्माला आलेली व्यक्ती असते, वस्तू असते, ती एक ना एक दिवस मरत असते आणि मेलेली वस्तू पुन्हा पुन्हा जन्माला येत असते, म्हणून त्याच्याविषयी शोक करणं उचित नव्हे, अपरिहार्य वस्तू आहे. त्याच्यानंतर स्वधर्म स्टँड पॉइंटने जर पाहिलं तर क्षत्रिय धर्म तुझा असल्यामुळे
युद्ध करणंच कसं तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे, त्याच्यासाठी अनेक सारे युक्त्या भगवंताने जवळपास 38व्या श्लोकापर्यंत सांगितलं. 38व्या श्लोकानंतर दोन प्रकारच्या बुद्धींचं वर्णन केलं. निश्चयात्मिका बुद्धी, अनिश्चयात्मिका बुद्धी, ज्याच्यासाठी शब्द वापरले गेलेत व्यवसायात्मिका बुद्धी, अव्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसायात्मिका बुद्धीने युक्त असलेला जो व्यक्ती असतो तोच या कर्मयोगामध्ये स्थित होतो. आणि मग जो कर्मयोगामध्ये स्थित असतो त्याचे लक्षण काय? अशी बुद्धी, अशी समस्या अथवा शंका अर्जुनाच्या मनात उत्पन्न झाल्यामुळे अर्जुनाने प्रश्न की स्थित प्रज्ञस्य का आभाषा समाधिस्तस्य केशव स्थितधीन किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. आणि मग त्याला उत्तर देत असताना प्रजाहाती यदा कामान वगैरे वगैरे सगळेच्या सगळे श्लोक हे स्थितप्रज्ञाचं वर्णन करतात आणि त्याचं स्थितप्रज्ञ असलेल्या पुरुषाचं किंवा स्थितप्रज्ञत्वामुळे त्याला काय फळ प्राप्त होतं ब्राह्मी स्थितीचं वर्णन 72व्या श्लोकात केलेलं आहे. अशी थोडक्यात समरी आहे. परीक्षेसाठी जर विचारलं जाईल तर तुम्हाला आत्मविषयक आत्मज्ञान विषयक तुम्हाला प्रश्न विचारले जातील किंवा स्थितप्रज्ञाविषयी तुम्हाला एक टॉपिक जर तुम्ही प्रिपेअर केला तर यू कॅन पास द एक्झाम विथ गुड मार्क्स. ओके, विल बी पूर्णमदः हियर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आणि